या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी राज्यातल्या तरुणींसाठी महिलांसाठीची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण या आधी दिशा कायद्याच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा झाली होती, पण दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता शक्ती कायदा आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि कायद्याचं आता आपण बघतोय की राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर महिला अत्याचार रोखण्यासाठी हे शक्ती कायदा विधेयक विधिमंडळात आणलं जाणार आहे आणि त्यानंतर ते मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल। पण राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने घेतलेला हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। गेल्या अनेक दिवसांपासून याच्याबद्दलची चर्चा सुरू होती, सातत्याने महिलांकडून मागणी होत होती। दिशा कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी, कारण या कायद्याच्या आधारे लवकरात लवकर आरोपींना शिक्षा करण्याची तरतूद करण्यात येणार आहे आणि ही तरतूद झाली तर महिलांवरचे अत्याचार रोखण्यात बऱ्यापैकी यश येईल अशी आशा व्यक्त केली जाते। यानंतरची बातमी कोरोनाच्या लसीच्या संदर्भातली आहे। कोरोनाच्या लसीला आपत्कालीन परवानगी देण्याची येण्याची मागणी करण्यात आलेली होती। सीरम इन्स्टिट्यूट असो किंवा मग भारत बायोटेक असो, पण या कोरोना लसींना अद्याप केंद्राने मंजुरी देण्यात आलेली नाहीये। सीरम भारत बायोटेकच्या लसीबद्दल मोठी माहिती समोर आलेली आहे। या माहितीनुसार सीरम आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला अजून परवानगी मिळालेली नाहीये। या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सध्या सुरू आहे। लसीच्या सुरक्षिततेबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे आपत्कालीन वापराबद्दल DGCI अद्याप तरी विचार करणार नाही अशी माहिती मिळते। भारतात हैदराबादमधील भारत बायोटेकनं कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्ड या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी अशी मागणी केलेली होती, अर्ज केला होता। भारतीय औषध नियामक मंडळानं म्हणजे DGCI कडे ही मागणी करण्यात आली होती, मात्र अद्याप लसीच्या वापराला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। पुरेसा डेटा नाही असंही एक कारण दिलं जात आहे। दरम्यान भारत बायोटेकच्या हैदराबादमधील इन्स्टिट्यूटला विविध देशांच्या राजदूतांनी आज भेट दिलेली आहे। भारत बायोटेकच्या लसीबद्दल नेमकी काय माहिती समोर येते आपण बघूया। स्वतंत्र इंडिया में ही डेवलपमेंट बनाए गए हैं। NIV पुणे, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणे, ICMR लैब से वो स्ट्रेन्स हमको मई में परमिशन से हमको मिले थे। उसके बाद छोटे एनिमल्स, लैब एनिमल्स में उसका टेस्टिंग हो चुके थे। फिर उसमें सेफ्टी एस्टैब्लिश करने के बाद फ़ेज़ 1 एंड फ़ेज़ 2 ह्यूमन ट्रायल्स के लिए परमिशंस मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया के ऑफिस से मिले थे। हम दोनों फेजेस को पूरी तरह गुड रिजल्ट्स के, अच्छी रिजल्ट के ओर से हम कंप्लीट करके सबमिट किए थे। एंड अभी ह्यूमन फ़ेज़ 3 ट्रायल्स हो रहे तकरीबन 25,000 वॉलंटियर्स में एंड 25 हॉस्पिटल्स में अक्रॉस द कंट्री ये ह्यूमन फ़ेज़ 3 ट्रायल्स चल रहे। सबसे बड़ा ट्रायल है ये इंडियन फार्मास्यूटिकल वैक्सीन हिस्ट्री में। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत। प्रशांत, जी माहिती समोर येते त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? एका बाजूला सगळ्यांना आशा आहे की पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला ही लस मिळेल, पण सरकारकडून याला अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये, नेमकं काय कारण आहे? ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आलेली आहे सरकारमधील खास करून आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली आहे, व्हॅक्सिनच्या संदर्भात एक मोठी बातमी आहे। भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने जी कोविड व्हॅक्सिन आहे याचा आपत्कालीन उपयोगासाठी परवानगी मागितली होती। या संदर्भात पत्र देखील दिलं होतं। ज्या पद्धतीने UKला मध्ये ज्या पद्धतीने तिथे परवानगी मिळालेली आहे वापर करण्याची व्हॅक्सिनच्या संदर्भात, त्याच धर्तीवर त्यांनी जर मागितल्यानंतर या 2 भारतीय कंपन्यांनी देखील या व्हॅक्सिनची उपयोग करण्याची परवानगी मागितली होती। पण ज्या पद्धतीने 4th फेजमध्ये सध्या दोन्ही व्हॅक्सिन आहे आणि या संदर्भातला डाटा सध्या उपलब्ध नाही आहे। या एक मोठं कारण देण्यात आलेलं आहे।
ज्या पद्धतीनं पहिला ट्रायल असो, दुसरी ट्रायल असो आणि तिसऱ्या ट्रायलचा डाटा उपलब्ध होता आणि तिसऱ्या ट्रायलच्या डाटा नंतर ज्या पद्धतीनं माहिती मिळाली की जवळपास 60% आणि साधारणतः काही व्हॅक्सिनमध्ये साधारणतः 70 अशा प्रकारची उपयुक्तता पाहायला मिळाली. पण चौथ्या फेरीचा डाटा तो उपलब्ध नाही, तो डाटा देखील व्हॅक्सिनच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आला नाहीये. त्याचमुळे खास करून DGCAच्या माध्यमातून ज्या पद्धतीने परवानगी मिळते की कुठल्याही व्हॅक्सिनला सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगात आणायचं असेल तर ही परवानगी घ्यावी लागते. पण त्या प्रकारचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे ही परवानगी नाकारलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सुरक्षेच्या बद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही हे स्पष्ट दिसतंय सध्या तरी. यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या पदरी सध्या निराशा पडलेली आहे, कारण सुप्रीम कोर्टानं या मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिलेली आहे, अंतरिम स्थगिती दिली आहे, ती स्थगिती उठवायला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे मराठा समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलेली आहे. पण सुप्रीम कोर्टात आता या संदर्भातली पुढची सुनावणी 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अंतिम सुनावणी असेल ही. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकर भरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा यात समावेश आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारची बाजू मांडताना मुकुल रोहतगी म्हणाले की मराठा समाजाला स्वतंत्ररित्या आरक्षण दिलंय, ओबीसी कोटातून आरक्षण दिलेलं नाही. स्वतंत्र SC-BC वर्ग तयार करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मुंबई उच्च न्यायालयानं हा कायदा योग्य ठरवला होता असंही रोहतगी म्हणाले. 25 जानेवारीला दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही सुप्रीम कोर्टानं यावेळी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची सरकारची बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दिसले. आणि कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. हमने ये भी कहा है कि ये जो मामला है क्योंकि अगर आप कहते हो कि 50% से ज़्यादा आरक्षण नहीं होना चाहिए, हमने ये भी कहा है. कपिल सिब्बल यांनी ही भूमिका मांडली. तर तिकडे मराठा आरक्षणाच्यासाठी सुप्रीम कोर्टातली लढाई लढणारे या सगळ्याबद्दलचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या निर्णयावर नेमकं काय म्हटलंय तेही ऐकूया. आज अपेक्षा भंग झालेला आहे. पुन्हा एकदा मराठा समाजामध्ये नैराश्य आलेलं आहे. खरं तर आम्हाला असं अपेक्षित होतं 15-4 आणि 16-4 मधला जो फरक आहे तो आम्ही न्यायालयाला पटवून सांगू आणि न्यायालय स्थगिती उठेल. परंतु आज जैसे ते तैसी परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे. स्थगिती उठवण्यासाठी माननीय न्यायालयाने नकार दिलेला आहे. तसंच त्या पद्धतीने न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की 18 तारखेपर्यंत आमच्या वतीने व राज्य सरकारच्या वतीने व विरोधकांच्या वतीने सर्व डॉक्युमेंट्स कंपाईल करायचे, एकत्र करायचे आणि ते एकत्रितरित्या दाखल करायचे आणि 25 तारखेपासून अंतिम सुनावणी सुरू होईल. न्यायालयाने हे देखील मान्य केलं या मॅटरचं गांभीर्य आहे, परंतु अंतिम सुनावणी होईपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा आदेश करणार नाही. सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या या सुनावणीच्या बद्दल आणि स्थगिती उठवायला जो नकार दिला त्याबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती सुद्धा ऐकूया. जी दिल्लीचे वकील मुकुल रोहतगी आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्याबरोबर व्हीसी केली. अशोकराव चव्हाण त्याच्यात होते. उपसमितीचे मराठा सरकारची उपसमिती जी आहे, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, वळसे पाटील असतील, ह्यांची व्हीसी झालेली. म्हणून प्रथम दर्शनी प्रायमा फेशिया नेहमीच्या पेक्षा यावेळीचं जरासं कोऑर्डिनेशन निश्चित बरं वाटतं. यानंतरची बातमी आहे प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार आहेत. लवकरच ते ईडीच्या समोर हजर राहणार असल्याचं कळतंय. सुप्रीम कोर्टातून मात्र आज प्रताप सरनाईक यांना काहीसा दिलासा मिळाला, त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची उद्या ईडीकडून चौकशी होणार आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक उद्या ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. सुप्रीम कोर्टानं
सरनाईक यांच्या वकिलांच्या उपस्थितीत चौकशी करण्याचे आदेश दिले। टॉप सिक्युरिटी घोटाळ्याबाबत ईडीनं सरनाईक कुटुंबियांच्या घरावर धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यांना वारंवार चौकशीला येण्यासाठी त्यांनी समन्स बजावलेलं होतं। त्यावर प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाने सुद्धा वेळ वाढवून मागणी केलेली होती, वेळ वाढवून मागितलेली होती, पण शेवटी त्यांना आता उद्या ईडीच्या समोर हजर राहावं लागणार आहे। त्यामुळे प्रताप सरनाईक आपल्या मुलासोबत आणि वकिलांच्या सोबत त्यांना या सुनावणीला हजर राहता येणार आहे। सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा दिला आहे, पण हा दिलासा नक्की कुठपर्यंत आहे हेच आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे स्वतः आहेत। सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असं तुमचं म्हणणं आहे, मात्र दिलासा देताना तुम्हाला चौकशीला जी समन्स पाठवलं होतं त्या समन्सला मी आव्हान दिलं होतं आणि कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करू नये असे ईडीला माननीय सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत। तरीसुद्धा या महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य असं समजतो की उद्या दिनांक 10 रोजी सकाळी 11 वाजता मी माझ्या मुलासह ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहे। त्यांना जर माझ्याबद्दल काही संशय असेल, शंका असेल, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तयार आहे। त्यांनी मला प्रश्न विचारावे, मी कायदेशीर मार्गाने त्यांना उत्तर देईल। परंतु ईडीसारखी एक मोठी संस्था आहे, या संस्थेला जर मला नोटीस पाठवली असेल तर त्यांच्या मनामध्ये काही शंका उपस्थित झाल्या असतील, त्यामुळे त्या शंकांचं निरसन करणं मी माझं कर्तव्य समजतो। यानंतर शाळांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातल्या प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार अशा प्रकारचं वृत्त होतं, पण ते वृत्त फेटाळण्यात आलेलं आहे। राज्यातल्या 1ली ते 5वी पर्यंतच्या 5वी ते 9वी पर्यंतच्या शाळा, प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी 10वी 12वी बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्या एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला होतील हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी ही भूमिका स्पष्ट करताना शाळा सुरू करण्याच्या बद्दल अजून कुठलाही निर्णय झालेला नाही हे स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय मुलुक महाराष्ट्र। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता। कायद्यात दुरुस्ती करण्याचा हा प्रस्ताव होता, पण शेतकरी नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे पुढच्या काळात शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी चिघळणार हे स्पष्टपणे दिसतंय। केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना जो नवा प्रस्ताव देण्यात आलेला होता तो प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावलेला आहे। सिंगू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला असून नवी कृषी विधेयकं मागे घ्या अशी मुख्य मागणी शेतकरी संघटना करतायत। 12 डिसेंबरला जयपूर दिल्ली हायवे बंद करण्याचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय। भाजपच्या मंत्र्यांचा घेराव घातला जाईल असंही त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आंदोलन आणखी चिघळणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। एका बाजूला या चर्चा सगळ्या फिसकटतायत तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुद्धा आता या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज याच प्रश्नावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतलेली आहे। केंद्रानं नवा कृषी कायदा जो आणलेला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। आज विरोधकांच्या या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, भाकप नेते डी राजा, माकप नेते सीताराम येचुरी, त्याचबरोबर शरद पवार, डीएमके नेते सुद्धा उपस्थित होते। उसने इस देश की नींव रखी है और वो दिन भर इस देश के लिए काम करता है। ये जो बिल पास किए गए हैं ये किसान विरोधी बिल है। प्रधानमंत्री जी ने कहा था कि ये बिल किसानों के हित के लिए है। सवाल उठता है कि अगर ये बिल किसानों के हित में है तो किसान सड़कों पे क्यों खड़ा है? किसान इतना गुस्सा क्यों है? क्योंकि इन बिलों का लक्ष्य
प्रधानमंत्री जी के मित्रों को हिंदुस्तान का जो एग्रीकल्चरल सिस्टम है वो पकड़ाने का है। यानंतर बातमी केरळमधली आहे। आज भल्या सकाळी केरळमधल्या एका गावात घरात मगर घुसली आणि त्यामुळे या कुटुंबियांची अक्षरशः पाचावर धारण बसली। भली मोठी ही मगर नदीतून घरात शिरल्याचा बोललं जातंय। केरळच्या अथिरापल्ली इथल्या चालगुडी नदीजवळच्या एका घरात ही मगर घुसली। बुधवारी पहाटे एका सरपटणाऱ्या प्राण्याचा आवाज आल्यानं कुटुंबियांनी दरवाजा उघडला आणि त्यांना दारात चक्क मगर दिसली। त्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झालं। मगरीनं सोफ्याखाली ठाण मांडलं आणि मग दोरीच्या साह्याने मगरीला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू झाले। मग वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवण्यात आलं आणि त्यांनी या मगरीला तिथून बाहेर काढून सुखरूप नदीत सोडून दिलं। या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।